श्री स्वामी समर्थ. सगळ्या स्वामी भक्तांना तर चला पाहूया महाराजांचा आज तुमच्यासाठी काय संकेत किंवा काय संदेश आहे. तर पहिला संदेश आहे, तुम बहादुर हो, संयमी हो, तुम कृपा के काबिल हो, तकलीफों के बावजूद विश्वास रखना कोई तुमसे सीखे, कृपा होगी. तुम्ही आत्तापर्यंत जो संघर्ष घेतला, देवावर जी श्रद्धा, देवावर जो विश्वास ठेवला आणि प्रत्येक दुःखांना सामोरे जाता जाता जो संघर्ष तुम्ही पार केला, त्या संघर्षानंतर तुमच्यावर कृपा नक्की नक्की नक्कीच होणार आहे. फक्त तुमचा हा संयमाने, हा संयमच तुम्हाला खूप मोठं फळ मिळवून देणार आहे. संयम कधी हारू नका, कारण देव तुमच्या सोबतीला आहे आणि देवाला तुमचा त्राससुद्धा दिसतोय. जे त्रास आहे ते तुमचे कर्माचे भोग असतील, पण देव इतकं नक्की म्हणतोय की तुझे एकदा कर्माचे भोग तू भोगलेस तर मी तुझ्या आयुष्यात सुखाचं सागर आणेन. फक्त विश्वास जो ठेवला आहे तो तसाच ठेव. दूसरा संदेश काय आहे, तुम जिस बारे में सोच रहे हो वो करने की क्षमता भी है. तुम्ही जर एखाद्या गोष्टीबद्दल विचार करताय आता, तर तुम्हाला इथे महाराजांकडून एक संदेश आहे की संकेत आहे की ती क्षमता आहे तुमच्यात करण्याची. जर ती क्षमता नसेल तर आधी स्वतःला त्या क्षमतेमध्ये आणा. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल विचार करणं सहज आहे, पण त्याला सतत घडवणं, त्यासाठी लागते ती खरी मेहनत किंवा त्यासाठी लागते ती क्षमता. तर त्या क्षमतेबद्दल आधी तुम्हाला विचार करायचा आहे, त्या क्षमता स्वतःमध्ये आणायची आहे. तुमची पॉझिटिव्ह एनर्जी, तुमची ऊर्जा आहे ती तुम्हाला दाखवून द्यायची आहे. इथे तुमच्यासाठी ऑन मेसेज आलेला आहे. ओके, कारण हा कार्ड उलटा आलाय, म्हणजे ऑन म्हणजे तुम्हाला कुठेतरी तुम्ही आता ऑफ सिच्युएशनमध्ये आहात, तुम्हाला ऑन होण्याची गरज आहे. तुम्ही आत्तापर्यंत खूप झोपलेले आहात, तुम्ही संघर्ष करता आहात, पण तुम्ही स्वतःसाठी अजून काय करू शकता हे तुम्हाला माहीत नाही आहे आणि या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. सेकंड तुमच्यासाठी संदेश आहे, ट्रस्ट अँड फेथ, विश्वासावर आस्था. तुमचा विश्वास आणि तुमचा फेथ, तुमचा ट्रस्ट याच गोष्टी आहे ज्या देवांना खूप आवडतात. की तुम्ही विश्वास हारला नाही तर रिस्पेक्ट तुमच्या आयुष्यात आता येणार आहे. रिस्पेक्ट. ओके, तुमच्या आयुष्यात आतापर्यंत तुम्ही लोकांसाठी खूप काही केले, पण तुमची किंमत कोणी केली नाही. आता तुमची किंमत काय आहे हे कळणार आहे. द सिच्युएशन विल इम्प्रूव्ह. तुमची आता सिच्युएशन काहीही असेल, पण तुमच्या सिच्युएशनमध्ये बदल नक्कीच घडणार आहे. पण कधी, जेव्हा तुम्ही तुमची क्षमता वाढवाल. काहीतरी विचार करताय पण क्षमताच नसली तर कसं होईल. दुःख सहन करताय पण सुखाच्या वाटेवर जाण्यासाठी पाऊलच उचललं नाही तर कसं होणार, हे की नाही. फक्त या गोष्टींकडे लक्ष द्या. हेच तुमच्यासाठी संकेत होते. श्री स्वामी समर्थ.